अशी कोणती गोष्ट माझी आई केसांवरती वापरते की लावताच तिचे पांढरे झालेले केस देखील एकदम काळे होतात? मित्रांनो, हो, हे अगदी खरं आहे. आणि हा काही साधा सुद्धा उपाय नाहीये, तर हा एकदम मॅजिकल आणि नॅचरल असा उपाय असणार आहे. जर तुमचे केस पांढरे झालेले असतील किंवा तुम्हाला टक्कल पडण्याची समस्या निर्माण झालेली असेल, तर माझ्या आईने सांगितलेला हा उपाय एकदा नक्कीच बनवून वापरून बघा. आणि हा उपाय इतका जास्त मॅजिकल आहे की याचा रिझल्ट असा मिळू शकतो, यावरती माझा स्वतःचा देखील अजिबातच विश्वास बसत नाही. पण जोपर्यंत तुम्ही ही रेमेडी ट्राय करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट कसा आहे हे मात्र समजणार नाही. आणि ज्यांनी ज्यांनी आपला हा उपाय बनवून वापरलेला आहे, त्यांनी भरभरून कौतुक देखील केलेलं आहे. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. आणि त्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय, कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, रेमेडी बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लोखंडाच्या भांड्याचा वापर करायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त आणि फक्त लोखंडाच्या भांड्याचाच वापर करायचा आहे. मग तुम्ही कढईचा वापर करू शकता किंवा मग लोखंडाच्या तव्याचा देखील नक्कीच वापर करू शकता. आणि त्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला इथं घ्यायची आहे आणि ते म्हणजे कलौंजी. बघा, याला नायजेला सीड्स देखील म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला नक्की काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि याचं जे काही प्रमाण आहे ते तुम्हाला तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे इथं कमी किंवा जास्त ठेवायचं आहे. मी साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी कलौंजी इथं घेतलेली आहे. आणि जर तुम्हाला ही रेमेडी जास्त दिवसांसाठी बनवून ठेवायची असेल तर तुम्ही इथं प्रमाण देखील कमी जास्त नक्कीच करू शकता. त्यानंतर बघा, साधारणतः 1 चमचा एवढा आपल्याला मेथीदाणा देखील इथं घ्यायचा आहे. कारण मेथीदाण्यामुळे काय होतं, केसांची मुळं अगदी स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. आणि त्यासोबतच जर तुम्हाला हेअरफॉलची वगैरे समस्या असेल किंवा कोंड्याची समस्या असेल, तर या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. आणि जेव्हा ही रेमेडी तुम्ही लोखंडाच्या भांड्यामध्ये बनवाल, तेव्हा तुम्हाला याचे दुप्पट नाही तर अगदी 3 पट फायदे होणार आहेत. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला ही रेमेडी बनवायची आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुमच्या केसांवरती अप्लाय करायची आहे. आता बघा, त्यानंतर आपल्याला साधारणतः 10 ते 12 एवढ्या लवंगांचा वापर देखील इथं करायचा आहे. कारण लवंगांमध्ये युजोनल नावाचा एक कंपाऊंड असतो आणि जेव्हा लवंगांचा वापर आपण आपल्या केसांवरती करतो, तेव्हा आपले केस नैसर्गिक पद्धतीने काळे होण्यासाठी सुरुवात होते. आणि त्यासोबतच जर तुमच्या स्कॅल्पमध्ये एखादं फंगल इन्फेक्शन झालेलं असेल किंवा मग स्कॅल्पमध्ये इचिंग होत असेल, तर या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. बघा, आता हे सगळं काही मिश्रण आपल्याला एकदम लो फ्लेमवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम मोठी म्हणजेच हाय वगैरे अजिबात करू नका. नाहीतर काय होईल, यामधील जे काही पोषक तत्व आहेत ते निघून जातील. आणि मित्रांनो, ही रेमेडी बनवून तुम्ही अगदी 6 महिन्यांपर्यंत स्टोअर देखील नक्कीच करू शकता. इथे आपण सगळ्या काही गोष्टी अगदी हळूहळू भाजून घेणार आहेत. जोपर्यंत आपण हे सगळ्या काही गोष्टी भाजून घेत आहे, तोपर्यंत मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करते. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून पाहताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत हेल्प करत आहेत. इथे तुम्ही बघू शकता, आपल्या सगळ्या काही गोष्टी अगदी हळूहळू भाजायला सुरुवात झाली आहे. आणि बघा, जोपर्यंत याला पूर्णपणे ब्लॅक कलर येत नाही, तोपर्यंत अगदी लो फ्लेमवरती हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्यात. म्हणजेच काय तर सगळ्या गोष्टी अगदी पूर्णपणे काळ्या होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात शेवटी आपल्याला इथं साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी आवळा पावडर देखील याच्यामध्ये ऍड करायची आहे. आता आवळा पावडरला ऑप्शन देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका. तर बघा, आवळा पावडर आपल्या केसांना अगदी नैसर्गिक ब्लॅक कलर आणण्यासाठी हेल्पफुल असते. जर तुम्ही दह्यामध्ये आवळा पावडर मिक्स करून केसांवरती वापरायला सुरुवात केली, तरी देखील हळूहळू तुमचे केस जर पांढरे झालेले असतील ना, तर ते देखील काळे होण्यासाठी मदत होते. आणि सोबतच आवळा पावडर ही आपल्या केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी मदत करते. बघा, आवळा पावडर ऍड केल्याच्या नंतर आणखी 2 ते 3 मिनिटं आपल्याला सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत. आणि बघा, जोपर्यंत याच्यामधून छोटे छोटे कोळशासारखे कण दिसायला सुरुवात होत नाहीत,
तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्यात आणि भाजून घेतल्याच्या नंतर याचा वापर कसा करायचा हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लोक काय करतात, व्हिडिओ अर्धवट पाहतात आणि त्यानंतर रेमेडी वापरतात आणि मग त्यांना हवे तसे रिझल्ट अजिबात भेटत नाहीत आणि तेच लोक कमेंटमध्ये येऊन सांगतात की आम्हाला अजिबातच रिझल्ट भेटला नाही. तर असं अजिबात करू नका. जर चांगले रिझल्ट हवे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्ही इथं बघू शकता आपल्या सगळ्या काही गोष्टी भाजून झालेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी मी थंड देखील करून घेतलेल्या आहेत. आता हे आपल्याला सगळ्या गोष्टी एखाद्या खलबत्त्यामध्ये किंवा मग एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचेत आणि लक्षात ठेवा तुम्हाला अगदी फाईन अशी पेस्ट बनवायची आहे. कारण जर तुम्ही या गोष्टी मोठ्या ठेवल्या तर तुमच्या केसांमध्ये अडकू शकतात आणि जर तुम्हाला हवं असेल ना तर जी पावडर तुम्ही इथं रेडी केली आहे ती एखाद्या गाळणीच्या साहाय्याने गाळून देखील नक्कीच घेऊ शकता. पण मी बऱ्यापैकी फाईन पावडर इथं रेडी केली आहे त्यामुळे मी गाळून वगैरे अजिबात घेणार नाहीये. आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणावरती डाय बनवायचा असेल तेवढ्या प्रमाणावरती पावडर तुम्हाला एका सेपरेट बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि बघा साधारणतः 2 चमचे एवढी पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता मला पांढऱ्या केसांची वगैरे समस्या अजिबात नाहीये, पण मी हा डाय माझ्या आईच्या केसांवरती अप्लाय करणार आहे आणि अप्लाय करण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका तर शेवटपर्यंत नक्की बघा. बघा पहिल्या पद्धतीमध्ये जर तुम्हाला इन्स्टंटली कुठं जायचं असेल आणि केस जर पांढरे झालेले असतील तर तुम्हाला काय करायचंय, ही जी पावडर आपण रेडी केली आहे ती डायरेक्टली तुमच्या केसांवरती अप्लाय करायची आहे आणि थोडंसं मसाज करायचंय. असं केल्यामुळे पांढरे केस तात्पुरत्या स्वरूपात काळे दिसण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही इथं बघू शकता आपल्या पावडरला किती डार्क असा ब्लॅक कलर आलेला आहे आणि हाच कलर तुमच्या केसांवरती देखील नक्कीच येणार आहे. तर मी ही पहिली पद्धत तुम्हाला सांगितली. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते आणि जर ही दुसरी पद्धत तुम्ही सलग 2 ते 3 महिने तुमच्या केसांवरती वापरून बघितली तर त्यानंतर तुम्हाला मार्केटमधील केमिकल असलेला डाय किंवा मग केमिकल असलेली मेहंदी कधीही वापरण्याची अजिबात गरज लागणार नाही. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला हा डाय बनवायचा आहे आणि तुमच्या केसांवरती वापरायचा आहे. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये व्हिटॅमिन ई चं ऑइल टाकणार आहे. इथे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल घेऊ शकता किंवा मग व्हिटॅमिन ई च्या ऑइलची बॉटल देखील भेटते, तुम्ही तिचा देखील वापर करू शकता. यामुळे आपले केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी राहण्यासाठी मदत होते. त्यासोबतच जर तुम्हाला स्प्लिट एंडची वगैरे समस्या असेल ना तर ती देखील व्हिटॅमिन ई ने कमी होण्यासाठी मदत होत असते. इथे साधारणतः 1 व्हिटॅमिन ई चं कॅप्सूल मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आणि आपल्या या रेमेडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे ही रेमेडी तुम्ही अगदी तुमच्या लहान मुलांसाठी देखील नक्कीच वापरू शकता. आता बघा व्हिटॅमिन ई चं कॅप्सूल ऍड करून झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला इथं कोकोनट ऑइलचा वापर करायचा आहे आणि जर तुम्हाला कोकोनट ऑइल वापरायचं नसेल तर एक बेस्ट असा ऑप्शन मी तुम्हाला सजेस्ट करते. तर तुम्ही कोकोनट ऑइलच्या ऐवजी इथं मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचं तेल देखील नक्कीच वापरू शकता. कारण हे देखील आपल्या केसांसाठी खूप जास्त प्रमाणात फायदेशीर असतं. साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढं कोकोनट ऑइल आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. बघा मिक्स करून झाल्याच्या नंतर जर तुम्हाला डाय थोडासा घट्ट वाटत असेल तर आणखी थोड्या प्रमाणावरती कोकोनट ऑइल किंवा मग मस्टर्ड ऑइल तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. म्हणजेच काय, जर डाय घट्ट झाला तर थोडंसं कोकोनट ऑइल ऍड करा आणि जर तुम्हाला असं वाटलं की पातळ झालाय तर थोडीशी पावडर देखील तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर देखील नक्कीच ऍड करू शकता. यामुळे स्प्लिट एंडची समस्या कमी होण्यासाठी मदत होत असते. पण मला स्प्लिट एंड्स वगैरे अजिबात नाहीये त्यामुळे इथे मी ॲलोवेरा जेलचा वापर अजिबात केलेला नाहीये. आणि जर कोंड्याची समस्या असेल ना तर अगदी 2 ते 3 थेंब एवढ्या लिंबाच्या रसाचा वापर देखील तुम्ही इथं नक्कीच करू शकता. आता बघा जो काही पॅक रेडी झालाय ना तो 100% केमिकल फ्री आहे आणि हा पॅक अगदी लहान मुलांसाठी, मुलींसाठी आणि वृद्ध महिलांसाठी, पुरुषांसाठी देखील तुम्ही नक्कीच वापरू शकता. वापरण्याची योग्य पद्धत देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ इथे सोडून जाऊ नका तर शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा हा डाय वापरताना तुम्हाला काय करायचंय, ज्या ठिकाणी तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा अप्लाय करायचा आहे. पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही संपूर्ण केसांवरती अप्लाय करा. अप्लाय केल्याच्या नंतर कमीत कमी 2 ते 3 तासांसाठी हा डाय तुम्हाला केसांवरती तसाच ठेवायचा आहे
आणि अगदी 2 ते 3 तासांनंतर तुम्हाला अगदी साध्या पाण्याने हेअर वॉश करायचा आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही डायचा वापर केलाय त्या दिवशी केसांवरती शॅम्पू वगैरे अजिबात अप्लाय करू नका. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला अगदी केमिकल फ्री शॅम्पूने हेअर वॉश करायचा आहे. आणि हेअर वॉश करण्यासाठी जास्त गरम पाण्याचा देखील वापर अजिबात करू नका. आणि बघा, मी सांगितलेली ही रेमेडी आठवड्यातून किंवा मग 15 दिवसातून एकदा तुमच्या केसांवरती नक्की वापरा. अगदी 2 ते 3 महिन्यांमध्येच तुम्हाला खूप छान असे रिझल्ट मिळतील. चला तर मग मी सांगितलेल्या पद्धतीने हा डाय नक्की बनवा आणि केसांवरती अप्लाय करून बघा. आणि त्यानंतर जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.